नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, यशाची पावले ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शिक्षक भरती पवित्र पोर्टलवरतीच्या पद्धतीने सुरू आहे. भरती प्रक्रियेला वेग आलेला आहे. सेकंड पेजची भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होऊन आता गव्हर्नमेंट किंवा शासनीय तिसऱ्या भरती प्रक्रियेच्या तयारीत आहे. जे रोस्टर वगैरे आहेत किंवा जे आपले संच मान्यतेची वगैरे कामं जलद गतीने चालू आहे, त्यामुळे तिसऱ्या भरती प्रक्रियेमध्ये देखील जास्तीत जास्त पदनिर्मिती होणार आहे. जवळपास 25 ते 30 हजारच्या आसपास जागा निघणार आहेत त्या तिसऱ्या शिक्षक भरतीमध्ये. त्यामुळे आता ही शिक्षक भरती जी चालू आहे दुसरी अभियोजित चाचणी, त्यासंबंधी देखील आता व्हिडिओ नुकताच मी बनवून त्या प्रेफरन्सेसबाबत नवीन काय काय अपडेट आले ते मी बनवलेलं आहे. तो देखील जाऊन तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता. आणखीन आता आपल्याला पाहू शकतो की ही शिक्षक अभियोजित चाचणी आता ही तिसरी होणार आहे. त्यासंबंधी देखील नोटिफिकेशन आलेलं आहे. फॉर्म भरण्याची मुदत होती ते वाढवलेली आहे. काय काय सूचना आलेले आहे, काय काय नवीन अपडेट्स आलेले ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ह्या वेबसाईटवरती जाऊन ही आपण माहिती घेऊ शकतो. त्याची डिटेलमध्ये माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. आता काय सूचना आलेली आहे पहा. शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025च्या ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची लिंक 26/4/2025 ते 14/5/2025 पर्यंत चालू राहील. याची सर्व पात्र उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. म्हणजे आता आपल्याला फक्त 10 तारखेपर्यंत जी मुदत होती ती वाढवून आता 14 तारखेपर्यंत ही मुदत वाढवलेली आहे. आता ही मुदत का वाढवलेली आहे, काय झालेलं आहे, कोणकोणत्या महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महत्त्वाची माहिती आहे. किंवा पाठीमागचा व्हिडिओ देखील तुम्ही जर सेकंड पेजमध्ये जर तुम्ही प्रेफरन्सेस वगैरे जनरेट केलेले भरलेला असेल तर तो देखील व्हिडिओ पूर्णपणे पहा. त्यामध्ये देखील डिटेलमध्ये माहिती मी दिलेली आहे. आणखी ह्या व्हिडिओमध्ये देखील मी पूर्ण माहिती देणार आहे. कोणताही भाग स्किप करू नका, कारण तुम्हाला ती माहिती समजणार नाही. काय अपडेट्स चाललेले आहे, कशा पद्धतीने भरायचं आहे किंवा कशा पद्धतीने ही शिक्षक भरती प्रक्रियेची पूर्ण प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, इतर मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर हे अपडेट्स मिळून जातील. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑलला सिलेक्ट करा. त्यामुळे पडदेशी व्हिडिओ अपलोड केला तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता काय सूचना आलेल्या आहेत नवीन, तर आता ही जी आपण शिक्षक अभियोगिता चाचणी जी परीक्षा आहे त्या IBPS मार्फत घेण्यात येणार आहे. त्यासाठी ही आता पॉपअप मेसेज आलेला आहे पहा वेबसाईटवरती. व्यावसायिक भरतीच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षांसाठी जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील आता मागचा ह्यापूर्वीचा जो व्हिडिओ होतो त्यामध्ये मी पूर्ण व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे की जे लास्ट इयरचे विद्यार्थी आहे किंवा लास्ट सेमिस्टरचे विद्यार्थी त्यांना या शिक्षक अभियोगिता चाचणीमध्ये बसण्यासाठी संधी दिलेली आहे. कारण का UPSC MPSCला देखील जे लास्ट इयरचे विद्यार्थी असतात त्यांना भरती प्रक्रियेमध्ये किंवा त्यांचे ज्या एक्झाम असतात त्यामध्ये बसण्याची संधी दिली जाते. परंतु ते त्यांचं जर पासआउट झाले, त्यांचे मार्कलिस्ट आले तरच त्यांना त्या पुढील प्रक्रियेमध्ये सहभाग करून घेतलं जातं. त्या पद्धतीनेच ह्या देखील अभियोगिता चाचणीमध्ये त्यांना संधी देण्यात आली. मागचा व्हिडिओ त्यासंबंधीचा होता, पण त्यामध्ये देखील डिटेलमध्ये माहिती बघितलेली आहे. तुम्ही जर पाहिला नसेल व्हिडिओ तर जाऊन पाहू शकता. तो व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. आता नवीन काय अपडेट आहे पाहूया. तर नवीन अपडेटमध्ये त्यांनी सांगितलं आहे की आता इथे पाहू शकता की ही जी अभियोगिता चाचणीची ही जी लिंक आहे त्यावरती जाऊन आपण फॉर्म भरायचा आहे. आता त्यानंतर ह्या सूचना आलेल्या आहेत पहा की आता काय काय आल्या आहेत नवीन सूचना, त्या आता आपण पाहायच्या आहे. तर आता ही पाहू शकता की ही सूचना बघा. आपण ह्यापूर्वी याचा व्हिडिओ बनवला आहे यापूर्वी की म्हणजे नवीन विद्यार्थ्यांना जी अभियोगिता चाचणीला नवीन बसलेले आहेत विद्यार्थी, म्हणजे ज्यांना संधी देण्यात आलेली ते कोणते विद्यार्थी होते तर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे BEdचे किंवा DEdचे लास्ट इयरला किंवा लास्ट सेमिस्टर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा नवीन JR आलेला होता. त्यासंबंधी देखील आपण तो व्हिडिओ बनवलेला आहे. ही नोटिफिकेशन आपण बघितलेली आहे. ह्यानंतरची नोटिफिकेशन काय पाहूया. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी TIT परीक्षा 2025 प्रसिद्धी निवेदन. आता हे काय निवेदन आहे तर शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 परीक्षेस प्रविष्ट होण्याबाबत सुधारित तरतूद शासन शुद्धीपत्र क्रमांक जे आता आपण पाहिलेलं आहे की 2/5/2025 ते आपण JRच्या आपण डिटेलमध्ये माहिती पाहिलेली आहे. त्यानुसार व्यावसायिक भरतीच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवारही शिक्षक अभियोगिता चाचणीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. पात्र विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी ही लिंक आहे IBPSची, त्यावरती भरायची आहे. म्हणजे एकूण एक की ही नोटिफिकेशन त्या लास्ट सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांसाठीच होती.
आणखीन काय नोटिफिकेशन आले पाहूया. तर हे पहा, हे आणखीन एक नोटिफिकेशन आलेले आहे. आता हे प्रति कुठले आहेत पहा. हे शिक्षण महासंचालक यांच्यासाठी वगैरे सगळी प्रति तिने दिलेलं आहे. तर विषय कोणता आहे पहा. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025 निवेदनाबाबत. तर काय आहे, तर महाराष्ट्र शासनाचा जो नियम आहे तो बघा, ही ती जे आर आहे त्याचा त्यांनी संदर्भ दिलेला आहे ते. तर ही त्या पद्धतीनेच अभियोग्यता चाचणी घेतली जाते हे संदर्भाच्या अधीन किंवा जी आरच्या अधीन राहून. तर ह्या संदर्भ क्रमांक 3 अन्वये व्यावसायिक भरतीच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे विद्यार्थी अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवार हे शिक्षक अभियोग्यता चाचणी TIT 2025 साठी आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतील. तरी ऑनलाईन आवेदनपत्रात इथे पहा, आता नवीन सूचना काही. तरी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदत 10/5/2025 ऐवजी 14/5/2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे 10 तारखेपर्यंत जी मुदत होती ती आता 14 पर्यंत वाढवली आहे. का वाढवलेली आहे, तर आणखीन ज्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली आहे त्यांना देखील ह्या म्हणजे आता जे लास्ट सेमिस्टरला त्यांची पात्रता पूर्ण होणार आहे D.Edची किंवा B.Edची, परंतु त्यांना देखील बसण्यासाठी संधी दिलेली आहे परीक्षेसाठी. जर त्यांनी पास झाले तरच त्यांना चान्स आहे या परीक्षेमध्ये. जर पास झाले किंवा त्यांच्या D.Ed B.Edच्या परीक्षेमध्ये देखील पास झाले तरच त्यांना पुढच्या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट करणार आहेत. म्हणजे आता ही 14 तारखेपर्यंत एक सूचना काय होती, तर मुदत वाढ मिळालेली 14 तारखेपर्यंत भरायला. तसेच B.Ed M.Ed महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेस प्रविष्ट असणाऱ्या विद्यार्थी उमेदवारांची माहिती विविध नमुन्यात परीक्षा परिषदेने दिलेल्या ही जी वेबसाईट आहे आपली, त्यावरती ह्या ठिकाणी जाऊन तुम्ही ह्या लिंकवरती जाऊन तुम्ही भरायची माहिती विहित मुदतीत भरायचे आहे. आणि यासंबंधी हे प्रसिद्धीपत्र सोबत जोडलेलं आहे. सदर निवेदनास आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन केंद्राने प्रादेशिक बातम्यांच्या वेळी विनामूल्य प्रसिद्ध म्हणजे हे प्रसिद्धीपत्रक आहे. तर हे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी इतर कशासाठी म्हणजे कुठल्या परीक्षेसाठी तुम्ही जर बसला असाल तर त्यासाठी आता ह्या लिंकवरती गेल्यावर बघा, त्या लिंकवरती गेल्यानंतर ही माहिती आलेली खाली माहिती इंग्रजीमध्येच भरायची. मग तुम्ही कुठल्या एक्झामला बसला आहे, तुमची एक्झामची डेट वगैरे काय आहे, कधीपासून कधी आहे, म्हणजे MPSCची असेल, D.Ed B.Edची M.Edची असेल तर ती माहिती यामध्ये त्या लिंकवरती जाऊन तुम्ही भरायची आहे. आता का भरायची आहे याचं कारण काय असू शकतं, तर आता तीच माहिती आहे इथं तीच माहिती दिलेली आहे. म्हणजे राज्यातील सर्व खाजगी शाळांतील शिक्षकांची पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती होत असते. त्यासाठी ही मुदतवाढ मिळालेली फॉर्म भरण्यासाठी रात्री 14/5/2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत. आणखीन जी शासन सुद्धीपत्रक आपण जे जी आर वाचलेलं आहे त्यानुसार व्यावसायिक अर्हता व अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात जे B.Ed D.Ed वाले विद्यार्थी आहेत जे लास्ट इयरला किंवा लास्ट सेमिस्टर त्यांना देखील यामध्ये सहभाग घ्यायचा. आता ह्यामुळे काय झालेलं आहे, तर मुदतवाढ मिळालेली आहे. दुसरी गोष्ट की तुम्ही जर कुठल्या स्पर्धा परीक्षेला किंवा तुमची जर एक्झाम असतील तर त्या एक्झामचं तुम्ही माहिती ह्या लिंकला जाऊन तुम्ही ती माहिती भरायची आहे. कारण का होणार आहे, तर जर तुमची B.Edची एक्झाम असेल, M.Edची एक्झाम असेल किंवा तुम्ही MPSCची एक्झाम असेल किंवा दुसऱ्या कुठल्या जर स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरला असाल तर त्यामुळे जर तुमची परीक्षा ह्याच वेळी जर अभियोग्य चाचणी परीक्षा त्याच दिवशी असेल आणि दुसऱ्या एखादी एक्झाम त्याच दिवशी असेल तर तुमचं त्यावेळी गोंधळ उडणार आहे कुठली परीक्षा द्यायची. त्यामुळे तुम्ही आधीच इथे क्लिअर करायचे तुम्ही कधी परीक्षा असणार काय असणार आहे त्याबद्दल माहिती त्यामध्ये भरायची आहे तुम्ही. आणि ही पण माहिती तुम्ही 14/5/2025 पर्यंतच ही भरायची आहे. आणखीन त्यामुळे काय होणार आहे, तर एकाच वेळी तुम्हाला एकाच दिवशी तुमच्या एक्झाम होणार नाहीत. समजा B.Edची असेल आणखीन अभियोग्य चाचणी, M.Edची असेल किंवा अभियोग्य चाचणी, MPSCची असेल किंवा अभियोग्य चाचणी, आणखीन दुसरी कोणती जर एक्झाम असेल त्याने अभियोग्य चाचणीची जी एक्झाम आहे ती एका दिवशी येणार नाही. तुमच्या डेट ॲडजस्ट होतील. त्यामुळे ही माहिती तुम्ही भरायची आहे, व्यवस्थित भरा. त्यानंतर तुम्हाला मुदतवाढ मिळालेली आहे. काही विद्यार्थ्यांचे फॉर्म अजून भरायचे राहिले असतील, काही विद्यार्थ्यांची फॉर्म भरलेले असतील परंतु फी पेड करायची राहिली असेल त्यांनी देखील माहिती भरून घ्या लवकरात लवकर. तर आणखीन काही नोटिफिकेशन आहेत पहा. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या टॅबवरती गेल्यानंतर
ती तुम्हाला जे वेब लिंक दिलेली आहे तुमचे जे MPSCच्या BEdच्या DEdच्या माहितीबद्दल किंवा MEdच्या माहितीच्या जे तुम्ही परीक्षा देणार आहे त्याबद्दल तुम्ही माहिती जी भरायची आहे 14 तारखेपर्यंत त्यासंबंधी जी लिंक आहे ती ह्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025ची ही जी लिंक आहे त्यावरती गेल्यानंतरच आपल्याला इथं हा पॉपअप मेसेज दिसतो पहा. DEd BEd MAd MPSC व इतर स्पर्धा परीक्षेस प्रविष्ट असणाऱ्या उमेदवारांची माहिती भरण्याबाबतची वेब लिंक यावरती क्लिक करायचं आहे पहा. क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईटवरती जाता. तिथे मग तुम्ही माहिती तुमची फुल नेम भरायचं आहे, तुमची माहिती मोबाईल नंबर, ईमेल ID, आधार नंबर, तुमचं जेंडर, कुठली एक्झाम तुम्ही देणार आहे, DEd BEdची आहे, MPSCची आहे किंवा अदर एक्झाम असेल तर ते टाकायचं आहे कोणती आहे अदर एक्झाम. त्यानंतर एक्झामिनेशनचं म्हणजे ते आता समजा एक्झामिनेशनसाठी तारीख सांगली असते IBPS मार्फत असेल तर आपल्याला सांगले बघा शिक्षक अभियोग्यता चाचणीसाठी 25 मे ते 4 जून दरम्यान ही एक्झाम होणार आहे. तशी तुम्ही इथं माहिती टाकू शकता किंवा जर MPSC UPSCची असेल तर त्यांनी देखील सांगितले असते ह्या दरम्यान ती परीक्षा होणार आहे तर ती इथे टाकायची आहे आणि त्या परीक्षेचं नाव टाकायचं आहे कोणती परीक्षा आहे ते. हॉल तिकीट जर आले असेल तर ते देखील इथे अपलोड करा आणि सबमिट करा. ही किंवा तुमची DEd BEdची जसं एक्झाम असेल ते कधीपासून कधीपर्यंत आहे तुमचं हॉल तिकीट देखील भरायचं आहे. ते जे तुमची एक्झाम होणार असेल तर त्याची माहिती इथे भरायची आहे. ह्यामुळे तुम्हाला त्यांना तुमचं एक्झाम ॲडजस्ट करण्यास वेळ मिळेल. त्यानंतर पाहू शकता की आता ह्या वेब लिंकवरती गेल्यानंतर आणखीन एक योग्यता चाचणी संबंधित काही तुम्हाला अडचण येत असेल तर ह्या तक्रार निवारणासाठी ही वेब लिंक दिलेली आहे. या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आणखी इथं रजिस्टर तुमची कंप्लेंट रजिस्टर करायची आहे न्यू कंप्लेंट. आणखीन तुम्ही स्टेटस देखील पाहू शकता नंतर तुमच्या कंप्लेंटबद्दल काय निर्णय घेतलेला आहे त्यांनी काय माहिती दिलेली आहे ते. अशा पद्धतीने तुम्ही ह्या सर्व नोटिफिकेशन पाहिलेलं आहे कशा संबंधी अपडेट्स काय होते ते शिक्षक भरतीचे. आणखीन फी वगैरे पेड करून लवकरात लवकर तुम्ही त्या अभियोग्यता चाचणीचा फॉर्म भरा. आणखीन फॉर्म भरत असताना बेसिक माहिती जी तुमची आहे महत्त्वाची सूचना आहे ऐकून घ्या. बेसिक माहिती जी तुमची आहे ती बेसिक माहिती तुम्ही व्यवस्थित भरा. म्हणजे तुमचं जात असेल, तुमचा प्रवर्ग असेल, समांतर आरक्षण जर असेल, तुमच्याकडे सर्टिफिकेट्स असतील, नॉन क्रिमिनलचे देखील सर्टिफिकेट्स काढून घ्या. त्यांची देखील आवश्यकता असणार आहे किंवा जे जातीचे प्रमाणपत्र किंवा बाकीचे जे प्रमाणपत्र लागणार आहे हे सर्व प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. आणि त्याची माहिती तुमच्याकडे जे उपलब्ध प्रमाणपत्र आहे त्याची माहिती भरा, व्यवस्थितरित्या भरा, चुकवू नका. आधार कार्डवरती ज्या पद्धतीने तुमचं नाव आहे त्या पद्धतीनेच फॉर्मला नाव भरा. नावामध्ये चेंजेस वगैरे काय असतील तर ते देखील भरा. त्यानंतर तुमचा जात प्रवर्ग, तुमचे विषय जे आहेत पदवीचं जे तुमचं शेवटच्या वर्षाचा विषय आहे किंवा तुमचं जे स्पेशलायझेशन झालेलं आहे स्पेशलायझेशन त्याचा विषय देखील व्यवस्थित भरा. त्यामुळे तुम्हाला पुन्हा भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्या स्पेशलायझेशननुसार तुम्हाला ते विषय प्रेफरन्सेसला येत असतात. तुमच्या जातीनुसार, तुमच्या समांतर आरक्षणानुसार जे तुम्ही भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त असाल तर त्याप्रमाणे तुम्हाला ते रिक्त जागा तुम्हाला मिळत असतात. आपल्याला प्रेफरन्सेस जनरेट होतात. परंतु ही माहिती जी बेसिक माहिती ती व्यवस्थित भरा. नंतर तुम्हाला ह्यामध्ये एडिट करायला संधी मिळत नाही. तुम्हाला बाकीची एखाद्या वेळी शैक्षणिक अर्हतेमध्ये तुम्हाला एडिट करायला संधी मिळते परंतु तुमची बेसिक माहिती एडिट करायला तुम्हाला संधी मिळत नाही. त्यामुळे व्यवस्थित भरा फॉर्म, माहिती व्यवस्थित भरा, लवकरात लवकर भरा. कारण का सर्व आता DEd BEdची जी आता लास्ट सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांना संधी दिलेली त्यामुळे देखील आता सर्ववरती लोड येणार आहे किंवा कधी कधी सर्व हँग होतात किंवा सर्व डाऊन होतात. त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या, माहिती व्यवस्थित भरा, परीक्षेचा अभ्यास करा. परीक्षेचा अभ्यास करून चांगल्या पद्धतीने परीक्षा द्या. ऑल दी बेस्ट सर्वांना. आणखीन काही माहिती हवी असेल तर कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला तर ते देखील कळवा मला कमेंट करून. व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. आणखीन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. लाईक केल्यानंतर तो व्हिडिओ इतर मित्रमैत्रिणींपर्यंत आपोआप शेअर होतो. यूट्यूबच्या माध्यमातून इतर लोकांपर्यंत पोहोचत असतो. त्यामुळे लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ती देखील जाऊन टेलिग्राम चॅनल देखील सबस्क्राईब करा. तिथे देखील मी दररोजच्या दररोज नवीन नवीन नोटिफिकेशन म्हणजे काय माहिती येईल ती अपडेट करत असतो. त्याद्वारेच तुम्ही यूट्यूबवरती देखील त्या लिंकच्याद्वारे येऊ शकता नवीन व्हिडिओ आल्यानंतर. त्यानंतर
आपले चॅनल देखील सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑलला सिलेक्ट करा. त्यामुळे लवकरात लवकर मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओची माहिती पडदेशी नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्ही अपडेट राहाल कशा पद्धतीने माहिती भरायची, काय भरायची. शिक्षक अभियोगिता किंवा शिक्षक भरती संबंधित सर्व अपडेट्स आपण लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करतो. खात्रीशीर आपली माहिती देतो, चुकीची माहिती काय देत नाही. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आणखीन व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.